काल 2 वाजेपासून वारीमध्ये रातपासून ते मग इकडे 9 वाजा लावलं ना, मग म्हणे तुम्ही करशाल का म्हणे पूजा. आता भगवानची इच्छा होती करून म्हणतो. किती वर्ष झालं वारी करता तुम्ही? 6 वर्ष. माझी 6 वर्ष झाली, त्यांची 12-15 वर्ष झाली. असं वाटलं होतं पूजेची संधी मिळेल म्हणून? नाही, मनात पण नव्हतं असं वाटलं असं. नाही. काय काय करता तुम्ही नाशिकमध्ये? आपलं अंबासन मंदिर आहे ते. अंबासन शेती. शेती करता. किती मुलं वगैरे काय? 2 मुलं. 2 मुलं. हां. काय तुमच्या काय भावना आहेत? आता आज पूजा करायची संधी मिळाली, कसं वाटतं एकंदरीत सगळं काय? भारी वाटलं, एकदम भारी वाटलं आम्हाला. खूप आभारी आम्हाला. काय मुख्यमंत्र्यांवर काय चर्चा झाली का, बोलणं वगैरे? हो काय बोलले का दोघं ते? हो. काय म्हणाले? तुम्ही कुठले आहेत आहे तेवढं विचारलं. विचारलं. हां. अजून काय? मग काही नाही. एसटीचा पास देखील तुम्हाला मिळालेला आहे. कुठं कुठे फिरणार काय आता? अरे पाहू कुठे. हा? काय असं ठरवलं काय? नाही नाही अजून नाही काही. हा? आता तिकडं अजून काही ठरवलं नाही कुठं जायचं काय. आता दर्शनाला येऊ आम्ही आता. हो. आता दरवर्षी यात्रा करणार. मग काय भावना काय आहेत तुमच्या एकंदरीत म्हणजे? भावना काय समाधान आनंद? समाधान झाले काय सगळं. विठ्ठलाला काय माहिती? आनंद पावते, सुख शांतता होते. तुम्ही काय मागितलं विठ्ठलाला? आम्ही पण हेच मागितलं, काय मागितलं? सुख शांतता. आणि वारंवार असं परमेश्वरला सांगितलं तर बोलवा बा आम्हाला, आम्ही येऊ बा तुमच्या दर्शनालाच. आपण बघितलं असेल की त्यांच्या ज्या भावना होत्या ते सुख समृद्धी मिळू द्या आणि सर्व लोकांना सुखी समाधानी ठेवा, असंच त्यांनी देवाला साकडं घातलेलं आहे. विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन अमित सर, रवी लवेकर, TV9 मराठी.